अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत दत्तगुरूंची सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे। जर तुम्ही ही सेवा केली तर नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर ती सेवा कोणती आहे याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, दत्त जयंती जवळ आलेली आहे आणि बरेच भक्त या काळामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण करत असतात। परंतु ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही, नोकरीमुळे, कामामुळे, काही अडचणीमुळे वेळ मिळत नाही किंवा काही अडचणीमुळे श्री गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य नाही, अशा वेळी तुम्ही श्री दत्तगुरूंची ही सर्वात प्रभावी सेवा करा। बघा, या काळात तुम्हाला जमतील जास्तीत जास्त जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत। कारण दत्तगुरूंची कोणतीही सेवा आपण केली तरीही ती सेवा वाया जात नसते, त्या सेवेचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं। म्हणून या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करा। फक्त सेवा करताना, दत्तगुरूंची सेवा करताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने सेवा करायची आहे। तर तुम्हाला आज मी दत्तगुरूंची सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे। तर ही सेवा तुम्हाला अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायची आहे। तर बघा, ही सेवा करताना सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि त्यानंतर 3 अगरबत्त्या लावा। 3 अगरबत्ती यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणून 3 अगरबत्ती ओवाळून, दत्तगुरूंना ओवाळून लावायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेला मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर आपल्या दत्तगुरूंना मनापासून नमस्कार करा। दत्तगुरूंना तुमची जी इच्छा आहे, तुमची जी अडचण आहे ती दत्तगुरूंना सांगा आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे। बघा, सुरुवातीला श्री दत्तबावनी हे स्तोत्र तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे। तर बघा, दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद, श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे 52 ओळीचे संकटमोचन स्तोत्र आहे। बघा, दत्तबावनी ही लाखो दुःखाचे एक औषध आहे असे हे दिव्य स्तोत्र आहे। अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे। तर बघा, दत्तबावनी स्तोत्राच्या पठणाने पठणकर्त्याची सर्व दुःख दूर होतात, संकट दूर होतात, आदी व्याधीपासून मुक्ती मिळते, वाईट शक्तीचा नाश होतो, आजारही बरे होतात। जेव्हा तुम्ही दत्तबावनी पठण करताना शेवटच्या 8-10 ओळी जेव्हा पठण करता तेव्हा तुम्हाला या स्तोत्राची फलश्रुती लक्षात येईल। तर श्री दत्तबावनीचे तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री दत्तात्रेय स्तोत्र या स्तोत्राचं 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। बघा, हे स्तोत्र अतिशय दिव्य असून हे स्तोत्र श्री दत्तगुरूंचे साक्षात दर्शन करविणारे स्तोत्र आहे। हे स्तोत्र श्री नारद पुराणातील असून स्वतः श्री नारद मुनींनीच रचले आहे। तर 1 वेळा तुम्हाला श्री दत्तात्रेय स्तोत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय 1 वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करायचा आहे। बघा, असं सेपरेट तुम्हाला पुस्तकसुद्धा मिळते। यामध्ये गुरुचरित्रातील 14वा अध्याय व 18वा अध्याय आहे। तर हे पुस्तक तुम्हाला दत्त देवस्थानाच्या ठिकाणी आणि जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळेल। सध्या तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला तेथे गुरुचरित्रातील 14वा अध्याय, 18वा अध्याय मिळेल। आणि जेव्हा तुम्ही दत्त देवस्थान या ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही हे पुस्तक घेऊन या। हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे। गुरुचरित्रातील 14वा अध्याय आपण या अध्यायाचं पठण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि 18व्या अध्यायाचं पठण केल्याने सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद मिळतो। तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण केल्यानंतर
गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करा 1 वेळा आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप तुम्हाला करायचा आहे। या मंत्राचा जप केल्यानंतर, या सेवा केल्यानंतर आपल्या दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे। तर प्रार्थना कशी करावी? आपले दोन्ही हात जोडा आणि दत्तगुरूंना मनापासून प्रार्थना करा। प्रार्थना अशी करा, हे दत्तगुरू, हे घर तुमचेच आहे आणि हे बाळही तुमचंच आहे। काहीही करा पण माझं मन हे विचलित होऊ देऊ नका आणि घरात सुख शांती राहू द्या, संसारात सुख शांती राहू द्या, पैशात धन दौलतीत बरकत राहू द्या आणि सदैव आमच्या सोबत राहा, आमचं रक्षण करा, आम्हाला चांगला आशीर्वाद द्या, माझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करा आणि कधीही या बाळाला तुमच्यापासून दूर करू नका आणि कोणतंही संकट आमच्यावर येऊ देऊ नका आणि मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू द्या आणि माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडून काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि ही साधी भोळी सेवा तुम्ही स्वीकार करा आणि आम्हाला चांगला आशीर्वाद द्या, असं म्हणून दत्तगुरूंना मनापासून नमस्कार करायचा आहे। आणि या सेवा केल्यानंतर अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो अंगारा आपल्याला थोडा घ्यायचा आहे आणि त्याचा टिका आपल्या कपाळी लावायचा आहे आणि पुन्हा थोडा अंगारा घ्या आणि आपल्या घरातील सर्व कोपऱ्यामध्ये त्या अंगाऱ्याची फुंक मारायची आहे। बघा, घरामध्ये काही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असेल तर ती आपल्या दत्तगुरूंना भिवून थरथर कापून पळून जाईल। तर या सेवा तुम्ही नक्की करा, अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने करा। या सेवा यामधील जेवढ्या सेवा तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा नक्की करा। ही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्की करा आणि दत्त जयंतीनंतरही तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल, कारण ही सेवा खूप प्रभावशाली आहे। तर ही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत नक्की करा। तर ही सेवा खूपच प्रभावशाली आहे आणि अनुभवसिद्ध आहे। तुम्ही ही सेवा करून बघा। जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला याचे सकारात्मक प्रभाव नक्कीच दिसून येतील, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील आणि या सेवेने दत्तगुरू तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि याचे अनुभव घ्या। तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया असेच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।